ईदच्या आदल्या दिवशी जाफर आपल्या मुलांना खरेदीसाठी बाहेर घेऊन गेला. शहनाज म्हणजे त्याची बायको घरीच राहिली आणि तिने जाफरच्या आवडीची बिर्याणी बनवायला सुरुवात केली. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. त्या रात्री जाफर फार समाधानी होता. त्याला शांत झोप लागली. सकाळी त्याचा लहान मुलगा उठला आणि त्याने आपल्या वडिलांची खोली उघडून पाहिली. ते दृश्य त्याच्या आयुष्यातलं सर्वात भयानक दृश्य होतं. जाफरचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या शेजारी एक रक्ताने माखलेला प्रेशर कुकर पडलेला होता. मुलाच्या किंकाळ्यांनी घर हादरलं. शहनाज धावत आली, शेजारी जमा झाले आणि बातमी झपाट्याने पसरली. ईदचा क्षण, इतका आनंदाचा क्षण, एका क्षणात शोकात बदलला. पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यांनी घटनास्थळाची तपासणी करता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नमस्कार, तुम्ही पाहताय ईरी कथा. आजची कथा आहे एका कुटुंबाच्या शेवटच्या ईद सणाची. पाटण्याच्या मध्यवर्ती भागात शहनाजचा जन्म झाला होता. ती आपल्या कुटुंबाच्या प्रेमळ आणि सुरक्षित वातावरणातच लहानाची मोठी झाली होती. तिच्या आयुष्यात काहीच कमी नव्हतं. माया, प्रेम आणि स्वप्न साकार करण्यासाठी आधार देणारं कुटुंब. शहनाज जशी मोठी होत गेली, तिच्या सौंदर्यानं आणि सोज्वळ स्वभावानं ती सगळ्यांची लाडकी बनली. घरात, शाळेत आणि आजूबाजूच्या समाजातही तिचं कौतुक केलं जायचं. तिच्या आईवडिलांनी तिच्या उज्ज्वल भविष्याची अनेक स्वप्न पाहिली होती आणि या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी त्यांनी तिच्यासाठी एक योग्य नवरा शोधण्यासाठी सुरुवात केली. त्याच दरम्यान लिसारी गावातल्या जाफरुद्दीन नावाचा एक तरुण त्यांच्या संपर्कात आला. जाफर एक हुशार, कष्टाळू आणि प्रतिष्ठित विद्युत अभियंता होता, जो सौदी अरेबियामध्ये एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याचं वर्तन, शिक्षण आणि स्थैर्य पाहता शहनाजच्या कुटुंबाने त्याला पसंत केलं. परदेशात नोकरी असलेला, चांगलं कमावणारा आणि सुसंस्कृत असा वर मिळणं म्हणजे स्वप्नपूर्तीच होती. काही वेळातच सर्व चर्चा पूर्ण झाल्या आणि दोघांचं लग्न ठरलं. शहनाज आणि जाफरचं लग्न अगदी थाटामाटात पार पाडलं. नातेवाईक, शेजारी आणि संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांना वाटत होतं की ही जोडी अत्यंत यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगेल. लग्नानंतर काही दिवसांनी जाफर पुन्हा सौदी अरेबियाला नोकरीसाठी निघून गेला. शहनाज भारतातच राहिली. काही महिन्यांनी जाफर परत आला आणि दोघांच्या सहवासात त्यांना 2 गोंडस मुलं झाली. कुटुंबाच्या जीवनात नवे रंग भरले गेले. परंतु काही वर्षानंतर जाफरने एक मोठा निर्णय घेतला. परदेशातील स्थिर नोकरी सोडून भारतातच एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं त्यानं ठरवलं. त्याने सौदी अरेबियातील नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या पत्नी व मुलांसोबत तो नॉयडामध्ये राहायला गेला. हा निर्णय धाडसी होता, पण त्यामागे कुटुंबप्रेम आणि स्थैर्याची भावना अधिक होती. दोघंही या नवीन सुरुवातीसाठी अत्यंत सकारात्मक होते. नॉयडामध्ये त्यांचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. 2 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. त्या काळात त्यांनी आपल्या नोकरी, शाळा आणि घराच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. रमजानच्या काळात ईद जवळ येत असताना जाफरने एक सुंदर प्रस्ताव दिला. यावर्षी ईद पाटण्यात साजरी करूया. त्यांच्या बचतीतून बांधलेल्या नवीन घरात सण साजरी करण्याची ही सुवर्ण संधी होती. त्यांचं हे घर पाटण्यातच होतं, अगदी शहनाजच्या माहेराजवळ. विमानांचं बुकिंग झालं आणि ते 1 मे रोजी पाटण्याला पोहोचले. ईदच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 मेला जाफर आपल्या मुलांना घेऊन ईदच्या खरेदीसाठी बाहेर गेला. शहनाज घरीच राहिली आणि त्याच्या आवडीची बिर्याणी बनवायला तिने सुरुवात केली. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्या रात्री जाफर खूप समाधानी आणि शांतपणे झोपी गेला. पण ही झोप त्याच्या आयुष्यातली शेवटची झोप ठरेल हे त्याच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. सकाळी त्याचा लहान मुलगा उठला आणि त्याने आपल्या वडिलांची खोली उघडून पाहिली. ते दृश्य त्याच्या आयुष्यातलं सर्वात भयानक दृश्य होतं. जाफरचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या शेजारी एक रक्ताने माखलेला प्रेशर कुकर पडलेला होता. मुलाच्या किंकाळ्यांनी घर हादरलं. शहनाज धावत आली, शेजारी जमा झाले आणि बातमी झपाट्याने पसरली. ईदचा क्षण, इतका आनंदाचा क्षण, एका क्षणात शोकात बदलला. पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यांनी घटनास्थळाची तपासणी करता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपास सुरू झाला. शहनाजनं सांगितलं की रात्री 3च्या सुमारास काही आवाज आल्यामुळे जागी झाली.
बाहेर आल्यानंतर तिला 2 अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिचे दागिने खेचले आणि तिला बेशुद्ध केलं. तिची ही कहाणी ऐकून पोलिसांना ही घरफोडी वाटली. पण जेव्हा त्यांनी घराची पाहणी केली तेव्हा त्यांना लक्षात आलं की घरातून काहीच चोरीला गेलं नव्हतं. फक्त शहनाजच्या गळ्यातली चेन मात्र गायब होती. ही बाब खूपच संशयास्पद होती. घरात कुठेही जबरदस्तीने शिरल्याची काहीही चिन्ह नव्हती. सगळे दरवाजे आतून व्यवस्थित बंद होते. खिडक्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. पोलिसांच्या लक्षात आलं की हल्लेखोर हा घरच्यांपैकीच किंवा कोणीतरी ओळखीचा असावा. संशयाची सुई शहनाजकडे वळली. तिचा फोन तपासण्यात आला, पण त्यात काही विशेष सापडलं नाही. मग पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली. शहनाज आणि जाफरच्या नात्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्याचवेळी शहनाजच्या भूतकाळातील एक धक्कादायक गोष्ट समोर आली. शहनाजचा एक प्रियकर होता. त्याचं नाव कमाल. दोघांचं प्रेम इतकं गहिरं होतं की शाळेत त्या दोघांना शिस्तभंगामुळे काढून टाकण्यात आलं होतं. नंतर शहनाज दुसऱ्या शाळेत गेली आणि कमाल वेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत राहिला. पण दोघांचा संपर्क मात्र तुटला नव्हता. शहनाजच्या कुटुंबाला ही गोष्ट पक्की माहीत होती, परंतु त्यांनी जाफरपासून ही गोष्ट लपवली होती. कमाल हा घरचा गरीब होता, त्यामुळे त्याच्याशी लग्न करणं हे शहनाजच्या कुटुंबाला मान्य नव्हतं. जाफरुद्दीनसारख्या वेल सेटल्ड मुलाशी तिचं लग्न त्याने नंतर लावलं. लग्नानंतर जाफर परदेशात गेला आणि शहनाज पुन्हा कमालच्या संपर्कात आली. दरवर्षी जाफर फक्त 1 महिन्यासाठी परत यायचा. त्यामुळे शहनाज आणि कमालचं नातं पुन्हा फुलून आलं. लहान मुलगा कमालला अब्बू म्हणायला लागला, तर मोठा मुलगा या सगळ्या गोष्टीकडे संशयाने पाहू लागला. थोड्या वेळानंतर त्याने जाफरला देखील ही गोष्ट सांगायला सुरुवात केली. या गोष्टीमुळे शहनाज आणि जाफर यांच्यामध्ये कडाक्याचे वाद होऊ लागले. तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि ह्याच अस्वस्थतेमुळे जाफरने नंतर आपल्या नोकरीचा त्याग करून नॉयडामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं की तो भारतात आला तर शहनाज आणि कमाल यांच्यातलं नातं तुटेल आणि त्यांचा संसार पुन्हा सुरळीत होईल. परंतु कमालच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या शहनाजने स्वतःजवळ एक गुप्त मोबाईल फोन बाळगला होता, जो तिला कमालनेच दिला होता. त्यावरून अजूनही दोघे संपर्कात होते. जाफरला वाटत होतं की सगळं सुरळीत झालं आहे, परंतु शहनाज त्याच्या नकळत त्याला धोका देतच होती. ईदच्या निमित्ताने जेव्हा पाटण्यात येण्याचा निर्णय झाला तेव्हा शहनाजने हीच संधी म्हणून पाहिली. तिने कमालशी संपर्क साधला आणि दोघांनी मिळून जाफरला त्यांच्या मार्गातून हटवण्याचा कट रचला. 1 मे रोजी ते पाटण्यात पोहोचले. रात्री जाफर मुलांना घेऊन खरेदीसाठी गेला आणि शहनाजने कमालला घरात लपवून ठेवलं. रात्री जेवण झालं, मुलं झोपली. शहनाजने जाफरला वेगळ्या खोलीत झोपायला भाग पाडलं. रात्री 3 वाजता दोघांनी मिळून स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर घेतला आणि झोपलेल्या जाफरवर हल्ला केला. तो झोपेतून जागा होण्याआधीच त्या दोघांनी मिळून त्याला मारून टाकलं. कमाल पळून गेला आणि शहनाजने दार बंद केलं. सकाळी मुलाने मृतदेह पाहिल्यानंतर शहनाजने बनवलेली कथा पोलिसांसमोर मांडली. चोरी, हल्ला आणि मग गळ्यातली चेन गायब होणं. पण घरातील इतर सर्व वस्तू जशाच्या तशा होत्या. पोलिसांना त्यामुळेच संशय आला होता. तपासात एक गुप्त फोन पोलिसांच्या हाती लागला, जो शहनाजने कमालसाठी वेगळा ठेवलेला होता. त्याचे कॉल रेकॉर्ड्स तपासल्यानंतर या सगळ्या कटाचा पर्दाफाश झाला. 10 मे 2022 रोजी शहनाज आणि कमाल यांना अटक झाली. आजतागायत त्यांच्यावर खुनाचा खटला चालू आहे. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आमच्या इरी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम हँडलला देखील भेट द्या. धन्यवाद.